स्त्रियांना किती इम्पॅक्ट पडतो प्रेग्नन्सीमध्येही या आता गोष्टींचा? याच्यामध्ये कसं आहे की स्त्रिया पितात, स्मोकिंग पण करतात. आता स्त्रिया ज्यावेळेस पितात, प्रेग्नंट असतील तर त्याचं अनुकरण होतं. जसं अल्कोहोल पिलं तर त्याच्यामुळं कसं आहे की बाळाची ज्यावेळेस ग्रोथ होते त्यावेळेस ग्रोथ कमी होते. जसं ग्रोथ झालं किंवा स्मोकिंग करत असेल एखादी स्त्री तर मग ते गर्भाशयामध्ये पाणी असतं ते कमी होणं. पाणी कमी झालं तर मग मुलाची ग्रोथ जास्त मोठी होत नाही. मग मी हे पाहिले की दारू पिल्यानंतर त्यांचा मीपणा जागवतो किंवा बायकोला मारणं किंवा आजूबाजूला काहीतरी कारण काढून आपला उन्माद घालणं, तमाशा करणं, हे जे प्रकार होतात हे ते जाणून-बुजून केले जातं की त्यांच्याकडून आपोआप होऊन जातात ते, ते की त्यांना दारूच्या नशेमध्ये त्यांच्याकडून आपोआप होऊन जातात. आपण त्याला कसं म्हणतो की मेंटल बिहेवियरल डिस्टर्बन्स ड्यू टू अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलमुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. मग ते इम्पॅक्ट झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी नॉर्मल होतं हे त्यांना आठवतं आदल्या दिवशी काही केलेलं असतं ते? ते दारूची लेवल किती आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे. आता काहीला आठवतं की हां, मी रात्री उगाच बोललो, भांडणं केलं, मारलं बायकोला. काहीला आठवत नाही, पूर्ण ब्लँक आउट असतात. आपण म्हणतो की काहीच आठवत नाही. तर पर्सन किती पिला याच्यावर डिपेंड आहे. काही पर्सनला आठवते, काही पर्सनला आठवत पण नाही. तर आता ह्याच्यावरती आपण बोलूया की आता ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? आणि कशाप्रकारे रिहॅब सेंटर्स काम करतात? याच्यातून बाहेर पडण्यासाठी मेन म्हणजे की पेशंटचं मोटिवेशन असलं पाहिजे की मला दारू प्यायची नाही आहे. आणि याच्यातून कसं आहे की त्याला सगळ्यात पहिलं मोटिवेशन असेल, काउन्सिलिंग असेल, ह्या गोष्टीवर सोडली तर ठीक आहे. नमस्कार मंडळ, मी करण आंबेकर. आज परत आपल्या पॉडकास्टमध्ये मी आमंत्रित केले माधव बोंडवे सरांना. हे सायकॅट्रिस्ट आहेत आणि हे जे म्हणून MD झालेले आहेत. त्यांचं क्लिनिक आहे ऐरोलीमध्ये. तिकडे ते लोकांना उपचार देतात. व्यसनावरती, डिप्रेशनवरती, सगळ्या अँझायटीवरती, मेंटल हेल्थ रिलेटेड ते काउन्सिलिंगही करतात. तर आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत अल्कोहोल या विषयावरती, व्यसन ह्या विषयावरती. तर चला आपण त्यांना भेटूया. नमस्कार नमस्कार. सर. कशा आहात तुम्ही? अ, सर, व्यवस्थित. मागे आपलं डिस्कशन डिप्रेशन या टॉपिकवरती झालेलं हो. आणि आता आपला टॉपिक आहे व्यसन. तर व्यसनहीनता. आपण व्यसनावरती बोलूया. व्यसन म्हणजे काय नक्की? त्याची प्रक्रिया काय असते? त्याच्यामागे वृत्ती काय असते? आणि त्याच्यामधून लोकांचा कसा प्रॉब्लेम क्रिएट होतो? कसा फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, समाजामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात, ह्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. सर, मी म्हणेन की आपण मागे सुरुवात केली होती डिप्रेशन. तर डिप्रेशन पण हे केमिकलच्या कमतरतेमुळे होतं. तसं व्यसन पण हे केमिकलच्या डोपामाइनला हॅबिट लागल्यामुळे होतं का? त्याच्यामध्ये कसं की डोपामिनला आपण रिवॉर्ड पाथवे म्हणतो, की कसं आहे की डोपामिनची लेवल कमी झाली तर त्याला कसं आहे किक येते, क्रेविंग येते की ती लेवल वाढली पाहिजे. मग त्याला कसं आहे की व्यसन करून ती लेवल वाढायची असते. मग ते व्यसन केलं तर त्या डोक्यामध्ये डोपामिन वाढलं की मग त्याला एकदम थोडं शांत वाटतं. त्याला आपण रिवॉर्ड म्हणतो, म्हणजे त्याच्या मेंदूला एक प्रकारे अवॉर्ड भेटलेला असतो. तर डोपामिनची लेवल व्यसनहीनतामध्ये वाढते. पण सर, ते जो आता व्यसन करणार आहे, तर व्यसन हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते व्यसन करणारा माणूस, आता एखादा व्यक्ती दारू पित असेल, तर हा तो डोपामिनला सॅटिस्फाय करण्यासाठी पितोय की एन्जॉयमेंटसाठी पितोय? त्याचं कसं स्टार्टिंगला एन्जॉयमेंट असते, त्यावेळेस तो ॲडिक्शन नसते त्याला, की म्हणजे त्याला त्या गोष्टीची सवय नसते. आपण म्हणतो एव्हरीथिंग इन द एक्सेस इज नॉट गुड, म्हणजे कोणती गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याला व्यसन म्हणायचं. मग त्यावेळेस इनिशियली तो एन्जॉय म्हणून करतो, बिअरपासून सुरू करतो, एखादा थोडं पितो, त्या मित्रांनी पिली म्हणून. त्यावेळेस त्याला वाटतं थोडं चक्कर आल्यासारखं, थोडं फील्स गुड म्हणतो, की त्यावेळेस चांगलं वाटलं. मग बिअरकडून कसं फिस्कीकडे येतो, फिस्कीकडून कसं कंट्री लिकरकडे येतो, म्हणजे अशा प्रकारे जातो. तर इनिशियली त्याचा तो एन्जॉयमेंट असतो. नंतर ज्यावेळेस त्याला जी सवय लागते तर त्यावेळेस कसं आहे की डोपामिनची लेवल मग कमी झाली की त्याची क्रेविंग होते. क्रेविंग म्हणजे इच्छा होते. तर मग त्या इच्छेसाठी त्याला कसं काहीतरी व्यसन करणं गरजेचं असतं. त्यावेळेस मग काही लोकं काय करतात की दारू पित असतात, पण त्याची क्रेविंग किंवा डोपामिन कॅनॅबिसनी वाढतं. तर मग ते दारूचं व्यसन नाही करत. त्याला विचारलं पण पेशंटला आलं, कॅनॅबिसवाला असेल म्हणजे गांजा ओढतो. त्याला म्हटलं दारू पितो का? नाही सर, दारू बिलकुल नाही पित. पहिलं प्यायचो, आता नाही पित. पण तो म्हणजे डोपामिनला रिवॉर्ड करण्यासाठी चेंज केलेलं असतं त्याने व्यसन, पण ते एक व्यसनच असतं, की मग त्यावेळेस तो गांजा पितो. तर गांजामुळे त्याला डोपामिन वाढलं तर त्याला रिवॉर्ड भेटून जातो मेंदूला. तर तो आपण मेंदू शांत राहतो. तर त्याला आपण एक रिवॉर्ड पाथवे म्हटलं जातं डोपामिनच्या याला त्याच्यामुळं. ओके. म्हणजे डोपामाइन असा वर्क करतं हां. ॲडिक्शनमध्ये. सर, मी हे विचारेन तुम्हाला की व्यसन म्हणजे नक्की काय? आपली व्यसनांची भाषा काय आपल्याकडे? व्यसन. व्यसन म्हणजे आता की आपण म्हणतो की कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात झाली तर त्याला व्यसन म्हणतो. काहीला कसं आहे की टी व्हीचं व्यसन असतं. आजकाल लोकांना मोबाईलचं व्यसन आहे, की तो पण एक ॲडिक्शन झालं, मोबाईल ॲडिक्शन म्हणतो. तो पण सायकॅट्रिकमध्ये आता नवीन डिसीज आला आहे.
की लहान मुलं पण मोबाईल सोडत नाही. मोबाईल असेल तर म्हणजे खूप वेळ पाहत राहतात व्हिडिओ वगैरे. तर मोबाईलचं पण व्यसन, तसंच दारूचं व्यसन आहे, गांजाचं व्यसन आहे. कोणाकोणाला पॉर्न ॲडिक्शन असतं, की पॉर्न पाहण्याचं व्यसन असतं. तर अशा प्रकारे व्यसनाचे बरेच टाईप आहेत. आणि जे आपण तुम्ही म्हणता की आपण की याचं व्यसनधिनता, तर मुंबईमध्ये वगैरे या शहरामध्ये व्यसनधिनतामध्ये दारूचं व्यसन खूप जास्त प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर थोडं साऊथ मुंबईकडे गेलो तर आपण कॅनाबीस, ब्राऊन शुगर, त्याच्यानंतर हिरोईन, आजकाल पुन्हा याचं पण व्हाईटनरचं पण व्यसन केलं जातं. म्हणजे जसा एरिया बदलेल तसं व्यसनची डेफिनेशन बदलते. जसं रिच क्लायंटमध्ये गेलं, जसं साऊथ मुंबई वगैरे रिच एरियामध्ये गेलं तर मोठ्या कॅनाबीस, ब्राऊन शुगर, हिरोईन ह्या गोष्टीचं करतात. जसं तुम्ही खेडेगावाकडे गेलं तर कंट्री लिकर, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या स्लम एरियामध्ये गेलं तर ते स्लम एरियामधले जे सोल्युशन भेटतं सांगतात, विचारलं पण तर सोल्युशनची नशा करतो, व्हाईटनरची नशा करतात, कोणी कप सिरपचं व्यसन करतं. त्याच्यामुळं असं प्रत्येक एरिया टू एरिया डिफर राहतं. तर व्यसन हे करणारी लोकं असतात, ती साधारण काय मेंटॅलिटी घेऊन व्यसन करतात? म्हणजे जे आता ड्रिंक्स करणारे आहेत, ते सुरुवातीला एन्जॉयमेंट म्हणून करतात. पण त्यांनी ते ॲडिक्शनमध्ये कसं कन्व्हर्ट होऊन जाते याची प्रोसेस? ॲडिक्शन म्हणजे आता कसं की आपली बॉडी कशी आहे की आता बॉडीला ती सवय लागून जाते. स्टार्टिंगला कसं आहे की गोव्याला गेलो होतो फिरायला, 12वीची परीक्षा झाली. त्याच्यानंतर 12वीची परीक्षा झाली तर मग मित्रांनी म्हटलं, "चला थोडं ट्राय करू." बाकी लोकं पीत आहेत. याच्यामध्ये लोकांना सवय लागते की दुसऱ्याचं अनुकरण करायची. तर मग अनुकरण करायची राहते. त्याला वाटतं घरामध्ये पप्पा कोणतरी पिलेलं असतं म्हणून त्याला वाटतं की आपण पण दादानी ट्राय केलं, पप्पानी केलं, आपण पण करू. गोव्याला गेल्यावर मग सगळ्या 5-6 मित्रामध्ये मिळून एक बिअर घेणार, थोडं-थोडं एक-एक टोपण पिणार. त्याच्यानंतर चांगलं वाटतं. मग दुसऱ्या दिवशी वाटतं की चला आज पण घेऊ, काल आपण थोडं गुंगी आली, फ्रेश वाटलं. तर अशी हळू सवय वाढत जाते. मग बिअरवरून काय वाटतं त्यांना, की आता आपण पहिले 1 बिअर 6 प्यायचे, त्यानंतर सगळ्यांना 1-1 घेऊ. मग सगळ्यांना घेतं. काही दिवसांनी मग 1-1, 2-2 बिअर पितो, 3-3 पितो. त्याच्यानंतर 3 बिअर बी पिऊन काही नशा वगैरे येत नाही. तर मग त्यानंतर बघतो की आपण दुसरी नशा करू. मग नंतर बिअरकडून व्हिस्कीकडे जातात. व्हिस्कीकडून पुन्हा रमकडे जातात. रम करून मग काही असं खूप म्हणजे रिच सोसायटीचे पण लोकं आहेत. असं नाही की हे की स्वस्ती नशा करतात. कारण कसं आहे की त्यांना ह्या नशेचा फरक नसतो. जसं बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं, 5 ते 10% असतं. व्हिस्कीमध्ये 20 to 40, रममध्ये मोर दॅन 40% असतं. त्याच्यानंतर कंट्री लिक्वरकडे जातात. त्याला वाटतं इकडं आपण 5-6 क्वार्टर पितो व्हिस्कीच्या, त्याच्यापेक्षा आपण मग तिकडं देशी दारू पिलेली काय, तर त्या देशी दारूमुळं काही काहीला नशा चढते. तर त्याच्यामुळं ते कसं जेवढं म्हणजे लो पातळीवरचं व्यसन करू तेवढी त्याच्यामध्ये नशा जास्त असते. त्याला वाटतं इकडे 5 व्हिस्की प्यावं लागतात, त्याच्यापेक्षा मी एक देशीची दारू पिली तर मला तेवढी नशा येते. मी पैसे कशाला खर्च करू आणि माझं मेहनत बी जास्त वाया जाते. तर त्याच्यामुळं हळूहळू नशेचं प्रमाण वाढत जातं. मग काही दिवसांनी काय होतं त्याचं, की आपण दारू पितोय पण एवढी काही किक बसत नाही. किक म्हणतात, जसं की रिवॉर्ड म्हटलं मी तुम्हाला, की रिवॉर्ड पाथवे डोपामिनमध्ये, की ते किक हा शब्द यूज करतात. मला किक बसत नाही आहे. मग याच्यासोबत ते कोणीतरी सांगितलेलं असतं, की बाबा दारूसोबत गांजा पिल्यावर खूप चांगली किक बसते. मग ते मग ट्राय करतात. मग गांजाची सवय लागते. हळूहळू थोडं 1 चिलीम पितात, 2 चिलीम पितात. अशा प्रकारे मग कोणी मग गांजा कधी भेटणं नाही झालं किंवा मग हे झालं, तर मग ते दारूची सवय मोडते आणि गांजाची सवय लागते. किंवा मग कधी गांजा नाही अवेलेबल झाला किंवा कोणी दूरचा मित्र आलेला असतो किंवा कधी ना कधी दुसऱ्या मित्रामध्ये गेलं त्या पार्टीमध्ये, तर गांजाच्या जागी ब्राऊन शुगरची सवय लावून घेतात. मग ब्राऊन शुगरमध्ये पुडी सांगतात, की 1 पुडी घेतली 1 ग्रॅम. मग अशा प्रकारे त्यांच्या नशेचा बदल जातो. पण अल्टिमेट त्यांचा एकच उद्देश राहतं त्या ॲडिक्शनवाल्याचं, की ब्रेनला रिवॉर्ड देणं. म्हणजे नशा करणं. म्हणजे नशेचं प्रमाण दारूकडून गांजाकडे जाऊ शकतं, गांजाकडून ब्राऊन शुगर, हिरोईन इकडे पण जाऊ शकतं. पण शेवटी ते सर्व नशेमध्ये झालं. म्हणजे एक नशा सोडवायला दुसऱ्या नशेचा आधार घ्यावा लागतो तर त्यांना? ब्रेनला खुश करण्यासाठी काही ना काही रिवॉर्ड भेटलाच पाहिजे. त्याच्यामुळं मग नाही नशा केली की मग चलबिचल होणार, क्रेव्हिंग होणार, कामामध्ये लक्ष नाही लागणार. तर त्याला वाटतं की हां, चला मग मी दारू पिली की माझं मन लागतंय, कॉन्सन्ट्रेट लागतंय, हातपाय हलतात, ह्या गोष्टी बंद होतात. मग त्याच्यामुळं तो एकाकडून दुसऱ्या नशेकडे परावर्तित होऊन जातो. सर जे तुम्ही बोललात आता ब्राऊन शुगर, गांजा, दारू ह्याच्यामध्ये, तर ह्या वेगवेगळे मीडियम आहेत ह्याचे ॲडिक्शनचे. हं. आपल्यापाशी ॲडिक्शन येण्याचे हे वेगवेगळे माध्यम आहेत. तर ह्याच्यामध्ये सराउंडिंग पण महत्त्वाचा ठरतो का? म्हणजे कुठल्या सराउंडिंगमध्ये तो व्यक्ती आहे, ते हे ॲडिक्शन लागू शकतं. हो. आपल्यापर्यंत पोहोचण्याचा वे हा खूप
वेगळा असू शकतो याचा? सराउंडिंग तर महत्त्वाचीच आहे याच्यामध्ये, की एखाद्याच्या घरामध्ये कोणीच दारू पित नाही तर तो हिंमत करणार नाही आहे, नाही माझ्या पप्पाला नाही आवडत, आमच्या घरात कोणीच नाही पित तर नाही पिणार. एखादं एज्युकेशन चांगलं आहे, त्याला माहिती आहे की बाबा दारू म्हणजे कधी-कधी पिले तर ठीक आहे, पण जास्त केलं तर ॲडिक्शन लागू शकतं. हायली एज्युकेटेड म्हणजे असेल तसं म्हणू शकत नाही आपण, कारण खूप एज्युकेटेड फॅमिली पण दारू पिऊन गेलेले आहेत. पण घरचं वातावरणावर परिणाम आहे. म्हणजे घरात कोणी करत नसेल तर तो मुलगा मोस्टली नाही करत. त्याच्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये खूप दररोजच भांडणं होत असतील, हेच असतील, तर मग त्यामध्ये ताणतणावामध्ये पितो. म्हणजे डिप्रेशनवाले पेशंट कसे की डिप्रेशन झालं की ॲडिक्शनकडे जातात. कामात मन नाही लागत. मग कोणीतरी म्हणतं, "पहा की तुझं मन नाही लागत, तुला असं होतं आहे." तर त्याच्यानंतर मग पहा की तू पाहिल्यानंतर कसं होतं, पहा हे कसं की तुला छान वाटेल. मग याच्याकडून डिप्रेशनवाले मॅक्सिमम लोकं ॲडिक्शनकडे जातात. त्याच्यानंतर तुम्ही राहता कोणते, तुमचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे, हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जरी जास्त एज्युकेटेड असेल, पण तुमचं फ्रेंड सर्कल जे पहिलंच आहे, जे नशा करत आहे, 8वी-10वीचेच मुलं आहेत, तर कधीतरी तुम्ही त्यांच्यात बसलं, तुम्ही त्यांना सांगायला गेलं की हे, तर ते पण सांगणार की बाबा करते. तर तुम्ही पण कधी म्हणणार, "हां, पाहू दे तू कशी करतो, कशी टेस्ट लागते." तर म्हणजे फ्रेंड सर्कल महत्त्वाचं आहे, फॅमिली बॅकग्राऊंड महत्त्वाचं आहे, तुमचं एज्युकेशन महत्त्वाचं आहे, तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहता ते महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी ऑब्व्हियसली डिफर करतात. जेनेटिकली पण महत्त्वाचं आहे. एखाद्यामध्ये फादरची हिस्ट्री असेल ॲडिक्शनची, तर त्याचं ॲडिक्शन, दारू सोडणं वगैरे थोडं मुश्किल जाऊन जातं आपल्याला. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, की फॅमिली बॅकग्राऊंड, जेनेटिकल हिस्ट्री, फ्रेंड सर्कल, सोशल सर्कल, तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहता, ह्या महत्त्वाच्याच आहे. तुम्ही जे बोललात जेनेटिक्समधून पास ऑन होतं ॲडिक्शन, हे कशाप्रकारे म्हणजे कसं? जेनेटिक्समधून पास ऑन होतं म्हणजे की त्याचे ग्रँडफादर वगैरे पिलेले असतात किंवा कोणाचा रिलॅप्स हिस्ट्री असतो, बंद केलेलं असतं, पण पुन्हा पितात. तर त्याला एक ती प्रकारची सवय पडलेली असते जेनेटिकली, की हां, त्यांनी पाहिलेलं असतं लहानपणी कधी असताना, की हां, माझे आजोबा आम्हाला दारू आणायला लावायचे, मग आम्ही दारू घेऊन यायचो, तर ते प्यायचे. तर त्याच्यावरून असं जेनेटिकली बॅकग्राऊंड येतं. एखाद्याच्या फॅमिलीमध्ये कोणी पितच नसेल, एखाद्याने चुकून कधी पिलं, तर पप्पांनी घरीच नाही घेतलं, मारलं, जा तू सोडून दे, तर तो दुसऱ्या वेळेस हिंमत नाही करणार. ओके, म्हणजे फॅमिलीचं कर्तव्य आहे की जर स्वतः त्या गोष्टीकडे नसतील तर मुलंही जाण्याचं प्रमाण कमी चान्सेस होऊन जातात. हो, आणि पोरांवरती पण लक्ष ठेवणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हो. तर आता तर मी म्हणेन की जे दारू आहे, आता दारू तर कॉमन झाली आहे की विस्की, रम, बिम हे सगळं कॉमन झालं आहे. हे आता पार्ट ऑफ लाईफ झालेलं आहे लोकांसाठी, की ठीक आहे याच्यात काय एवढं नाही. तर सुरुवातीला जे करणारे लोकं आहेत व्यसन, ते मर्यादित करतात आणि मर्यादित करणारी लोकं आणि डेली ड्रिंकर ह्यांच्यामध्ये कसा डिफरन्स होऊन जातो? म्हणजे हॅबिट, आता मर्यादित करणारी लोकं पण मर्यादित आहेत, पण ते डेली ड्रिंककडे नाही जात आणि डेली ड्रिंकर हा डेली ड्रिंकरकडे का जातो? ड्रिंकिंगकडे का जातो? याच्यामध्ये काहीतरी फॅक्टर तुम्हाला म्हणजे कारणीभूत ठरतात. जसं की तुम्ही म्हटलं की मर्यादित करणं म्हणजे सोशल ड्रिंकर. त्याच्यामध्ये सोशल ड्रिंकरची आपण डेफिनेशन काय सांगतो, की एखादी स्त्री किंवा पुरुष आठवड्यातून 1 पॅक घेत असतील, आठवड्यातून म्हणजे कधीतरी, तर त्याला आपण सोशल ड्रिंकर म्हणतो, की त्याला काहीतरी ओकेशन असतं. म्हणजे ओकेशनली म्हणतो, की कोणाचा लग्न समारंभ आहे, कोणाची इनॉग्रेशन पार्टी, तर ते लोकं एकदम लाईट एखादा पॅक घेतात 30 ml वगैरे, तर त्याला आपण सोशल ड्रिंक म्हणतो. आता समजा एखाद्या पर्सनने सोशल ड्रिंक केली आणि त्याला पार्टीमध्ये थोडं छान वाटलं, पण त्याचा फायनान्शियल लॉस झाला, तर तो काय विचार करणार, की अरे थोडं आता टेन्शन आहे, आज थोडं दारू पिऊ आपण, मित्राला बोलवणार, दारू पिणार, मग त्याला थोडं छान फील होतं. कारण तो अंडर सेडेटिव्ह असतो. दारू काय करते, की दारूमुळं त्याला त्या कालावधीपुरतं थोडं शांत वाटतं, कारण दारूचा परिणाम मेंदूवर होतो, तर त्याला थोडं झोप आल्यासारखं वाटतं. पण ॲक्च्युली दारू झोप आणत नाही, दारू उलट झोप खराब करते. त्याच्यानंतर मग असंच सवय लागते, त्याला वाटतं चल जाऊ दे आता थोडं फील गुड, म्हणजे आज थोडं चांगलं वाटलं, चला उद्या पण मग तो एक दिवस टाळला की 2-3 दिवसांनी म्हणतो अरे चल आता थोडं आणखी टेन्शन आलं कामाचं हे ते. तर त्याला स्ट्रेस फॅक्टर असतात, की कोणाचं कसं आहे बिझनेसमध्ये लॉस आहे, कोणी आता आजकालच्या कॉलेजच्या मुलामध्ये कसं आहे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे प्रमाण खूप आहे, किंवा परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडले तर तो म्हणतो अरे माझ्या गर्लफ्रेंडने सोडलं, मला मार्क्स कमी पडले. तर मग त्याला त्याचा मित्र काय सल्ला देतो, चल तू आपण थोडी बिअर पिऊ, मग तुला थोडं चिल वाटेल म्हणजे हे. मग त्याला आज चिल वाटतं, त्याला वाटतं उद्या चिल करावं. तर असं हळूहळू सोशल ड्रिंकर पण क्रोनिक ड्रिंकरकडे कन्व्हर्ट होतो. म्हणजे त्याचे कारणं शोधले गेली तर तिकडे आपण डेली ड्रिंकिंगकडे हो, जाऊ कारणं शकतो. म्हणजे की फायनान्शियल लॉस आहे, इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट आहेत, त्याच्यानंतर परीक्षेमध्ये लॉस आहे, काही जॉब भेटत नाही आहे. तर अशा प्रकारची कारणामधून परावर्तित होऊन जातो पलीकडे. ओके. तर सर आता मी म्हणेन की गांजा हा जो प्रकार आहे,
तो गांजा हा प्रकार आता पोरांकडून मी ऐकले की आजच्या जनरेशनकडून ऐकले की डॉक्टर पण सजेस्ट करतात. तर ह्याच्यावरती तुम्ही काय बोलाल? तर म्हणजे असं डॉक्टर वगैरे काही सजेस्ट करत नाहीत, की गांजा घ्या तुम्ही चांगले होताल वगैरे. म्हणजे असं पेशंटचं कसं आहे, की चांगल्या गोष्टी काही घेत नाहीत, पण वाईट गोष्टी घ्यायचं. तर कॅनाबिनॉइड्स म्हणजे आता याच्यावर डिबेट पण होतं, की इट इज ॲज अ मेडिकेशन आणि अपोजिटवाला पण बोलतो, की इट इज ॲडिक्शन. तर असं याच्यावर डिबेटवाल्या गोष्टी आहे, की प्रत्येक गोष्ट काही चांगली पण असते, तेवढंच वाईट पण असतं. पण कोणत्या डॉक्टरनी आजपर्यंत तरी म्हणजे असं सजेस्ट नाही केलं, की तुम्हाला हा त्रास आहे तर तुम्ही गांजा प्या किंवा हे. तर म्हणजे असं लोकांचा एक भ्रम आहे, की याच्यामध्ये हे केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये काही असं त्याचं मेडिसिन म्हणून ॲज अ रिसर्चमध्ये स्टडी पण आहे. तर त्याच्यावर रिसर्च सुरू आहे. पण आपण असं सजेस्ट करत नाही, की गांजा प्या तुम्ही चांगले होताल. लोकांच्या डोक्यात हे आहे पोरांच्या की मी जे ऐकले पोरांकडून की अरे भूक वाढते, कॉन्सन्ट्रेशन होतं याने. तर गांजामुळं भूक तर म्हणजे नशा केली तर कोणी सांगतं दारूमुळं पण स्टार्टिंगला भूक वाढते. मला दारू पिल्याशिवाय मग जेवणच जात नाही. मग हळूहळू त्याला कळत नाही, की तो ॲडिक्टिव्ह होतो आणि त्याच्यानंतर त्याची भूक कमी झालेली असते, वजन कमी झालेलं असतं. तर त्याच्यामुळं इनिशियली भूक वगैरे वाढते. पण एकदा सवय पडली तर मग ती ज्यावेळेस लिव्हरवर वगैरे परिणाम होतो नशेचा, त्यावेळेस त्याची भूक ॲटोमॅटिकली कमी होते. आणि कॉन्सन्ट्रेशनचा गांजाचा असं नाही. त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच वेळेस म्हणतो तो, की मला गांजा पिल्याशिवाय कॉन्सन्ट्रेट म्हणजे तो कॅनॅबिसचा गांजाचा ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे ॲडिक्शनच्या पार्टला तो हां. हं. पोहोचलेला आहे. हो. मग त्याच्यातून बाहेर येण्यासाठी ते लोकं प्रयत्न करत नसतील, तर त्यांना बाहेर आणण्यासाठी आपण काय करतो? त्यांना बाहेर आणण्यासाठी त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवण्याची गरज आहे, व्यसनमुक्ती केंद्र म्हणतो आपण. त्याच्यामध्ये ट्रीटमेंटची गरज आहे. त्याच्यानंतर गांजामुळं त्याचे काय परिणाम झालेत, आता हॅल्युसिनेशन म्हणतो, म्हणजे त्याला भास होणं, तर त्याला पण ट्रीट केलं पाहिजे. जर त्याचा भास होत असतील तर त्याला अँटीसायकोटिक प्रिस्क्राईब केलं पाहिजे, दिले पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं कामामध्ये मन लागत नाही आहे. तुम्ही म्हणता की गांजामुळं लागतं, समजा नाही पिते लागत नाही आहे. तर कामामध्ये मन लागण्यासाठी त्याला मूड स्टॅबिलायझर ड्रग दिले पाहिजे. त्याच्यानंतर झोप येत नसेल तर त्यासाठी झोपेसाठी हिप्नॉटिक्स दिले पाहिजे. आणि एवढं करून पण मग पेशंट चांगला आहे, पण पुन्हा एकदा रिलॅप्स करत आहे, पुन्हा गांजा ओढत आहे, तर त्याला मग व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवलं पाहिजे 5-6 महिने. तिकडं काउन्सिलिंग केली, पुन्हा आला रेग्युलर फॉलोअप केलं तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. रेग्युलर फॉलोअपने शक्य आहे. पण त्याच्या सर ह्या गोष्टी झाल्या ट्रीटमेंटच्या. पण त्याच्या आधी आपण एक मुद्दा बोलूया की त्यांच्या बॉडीमध्ये काय फरक होतात जेव्हा ॲडिक्शनमध्ये कन्व्हर्ट झालेलं असतं. गांजा असू दे, दारू असू दे, त्याच्यामध्ये काय फरक बॉडी पडलेला टू असतो? बॉडी म्हणजे कसं बॉडी टू बॉडी डिफर राहणारच त्याचं, की जसं की आता कोणतं बी ॲडिक्शन केलं तर पर्सनमध्ये कसं आहे की त्याची बॉडी लँग्वेज चेंज होऊन जाईल. जसं की आता आपण डोक्यापासून विचार केला समजा अल्कोहोलिक पेशंटमध्ये किंवा याच्यामध्ये, तर अल्कोहोलिक पेशंटमध्ये कसं डोक्यावरचे केस कमी गेलेले असतात. त्याच्यानंतर त्याचं बॉडीचं जे मसल असतात तर ते मसल मास कमी झालेलं असतं आणि फॅट डिपॉझिट झालेलं असतं. त्याच्यानंतर त्याचा चेहरा वगैरे जो असतो तो डिहायड्रेटेड दिसू येतो, श्रंकन आईज दिसतात, म्हणजे डोळे आतमध्ये गेलेले असतात. त्याच्यानंतर वजन कमी झालेलं असतं, भूक कमी लागत असते. कोणी पेशंट सांगतो मला थोडं खाल्लं की उलटी होते. त्याच्यानंतर अल्कोहोलिक पेशंटमध्ये म्हणजे लिव्हरवर परिणाम झाले तर त्याचे डोळे पिवळे दिसतात किंवा लाल दिसतात. अशा प्रकारे त्याच्या बॉडीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतात. पाय वगैरे छोटे होऊन जाणं, म्हणजे बॉडीचे मसल कमी होऊन जाणं. त्यानंतर काही पेशंट समजा नशा करतो तर त्याला फिट येते, आपण त्याला विड्रॉल सीझर म्हणतो. ह्या गोष्टी याच्यामध्ये आढळतात. त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये एक स्टॅमरिंग प्रकार पण येऊन जातो का सर? स्टॅमरिंग प्रकार नशा नसेल करत तर येऊन जातो, कारण त्याच्यामध्ये ऑब्वियसली कोणी नशा करत आहे तर त्याच्यामध्ये डिप्रेशन येणार. कारण नशा केल्यामुळे डिप्रेशन तयार होणार. डिप्रेशन तयार केलं तर मग त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लो होऊन जाणार. कॉन्फिडन्स लो झालं म्हणजे स्टॅमरिंग होऊन जाणार. आणि काही काही पेशंट ज्यावेळेस नशा करतात तर खूप मोठ्या गप्पा करतात, म्हणजे उन्माद म्हणतो आपण. तुम्हाला मी पहिलंच सांगितलं आपण पाठीमागच्या एपिसोडमध्ये, की मॅनिया बोलतो आपण. मग नशा करून आलेला असला, तुम्ही म्हणता की हो तो दारू पिलो तर खूप मोठ्या गप्पा करतो. त्यानं रात्री म्हटलं होतं तुम्हाला की हां माझ्याकडे आज 5 कोटी रुपये, तुला चल काय पाहिजे घे 1 कोटी. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर विचारतो तुम्ही, तर तो म्हणतो अरे नाही असंच म्हटलं. तर अशा प्रकारे त्यांच्या याच्यामध्ये चेंजेस होऊन जातात. आणि सर ते जे उन्माद घालणारे लोक आहेत त्यांची लेवल वाढत जाते का ह्या गोष्टींची? ट्रीटमेंट नाही केली तर लेवल वाढत जाणार. नशा जरी नाही बंद केली तर लेवल वाढत जाणार. नशा चालूच ठेवली तर उन्माद होणार, मॅनिक बनणार. नशा बंद केली तर पुन्हा डिप्रेशनमध्ये जाणार. डिप्रेशन आणि मॅनिया अशा अपोजिट फेज आहेत. मॅनिया म्हणजे अति खुश राहणार. डिप्रेशनमध्ये एकदम कामामध्ये मन नाही लागणार. हे ट्रीटमेंट नाही केली तर लेवल वाढत जाणार. आणि लेवल जर वाढली एखाद्याने की खूप खुश आहे, पहा मी कसं आहे की मी खूप मोठा आहे, मी विमानासारखं उडू शकतो म्हणून वरून जंप केली तर मग त्याचा लॉस होणार.
त्याच्यामध्ये त्याची डेथ बी होऊ शकते अशा गोष्टी केल्या. हो सर. आणि ते जे प्रकार घडतात आता, गांजा पण सरसरित्या लोकांपर्यंत पोहोचते, इझिली पोहोचते. तर त्याच्यामागे काय कारणं असू शकतात एवढं इझिली लोकांपर्यंत पोहोचणं? याच्यामागे इझिली पोहोचू शकतो म्हणजे की आता सरकारनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तसं इझिली पोहोचू शकत नाही असं नाही आहे. पण तो यांच्या अंडर कंट्रोलमध्ये पण असतो, गव्हर्नमेंटच्या हे ते. पण आता खूप सारे इलिगल सुरू आहे. त्याच्यावर सरकारला पण वॉच करणं शक्य नाही आहे. आता मुंबईमध्ये एवढी पब्लिक राहते, माहीत पण नाही कोणत्या झोपडपट्टीमध्ये विकला जातो, कुठं. तर सरकारने आणखी जे नियम तर स्ट्रिक्ट आहेत, पण त्याच्यामध्ये आणखी लक्ष देऊन आणखी नियम स्ट्रिक्टमध्ये केले पाहिजेत. किंवा मग पेशंटला अवेअरनेस आला पाहिजे की बाबा आपण नशा नाही केली पाहिजे, याच्यामुळं आपलं नुकसान होतं, आपलं म्हणजे मेंटल इलनेस येऊ शकतो, आपल्याला आणखी त्रास होऊ शकतात. तर ह्याच्यामुळं सरकारने पण प्रमोट केलं पाहिजे, सोशल मीडियावाल्यांनी पण प्रमोट केलं पाहिजे. जसं मूव्हीमध्ये दाखवतात ते नाही दाखवलं पाहिजे, किंवा त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे, किंवा आजकाल टॅगलाईन देतात खाली, तर तशा टॅगलाईन दिल्या पाहिजे. आता तुम्ही मूव्हीचा प्रकार बोललात, तर मूव्हीमध्ये हे प्रकार खूप जास्त प्रमाणात दाखवतात रिअलिस्टिक टच दाखवण्यासाठी. रिअल बेसिसवरतीच असतात. मग ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मूव्हीमध्ये कसं आहे, आता आपण काय घ्यायचं मूव्हीमधून पाहून, तर ते पाहिलं पाहिजे. आपण मूव्ही ॲज अ मनोरंजन म्हणून पाहिली पाहिजे. असं नाही की एखाद्या मूव्हीमध्ये एखादा हिरो गांजा पीत आहे किंवा एखादा विलन पीत आहे, तर तो पीत आहे म्हणून आपण हे, तर ते अनुकरण केलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतोच की तो नट असतो, म्हणजे कलाकार असतो, तर ती त्याची एक कला असते. तर लोकांनी घेताना ते मूव्हीमधल्या पाहिलं तर चांगल्याच गोष्टी केल्या पाहिजे, आणि ॲज अ तो मनोरंजनाचा पार्ट म्हणून पाहिला पाहिजे. त्याच्याकडून एवढं शिकण्यासारखं म्हणजे अशा मूव्हीमधून नाही आहे. समजा काही मोटिवेशनल मूव्ही असतील, समजा की काही मोठ्या पुरुषाबद्दल, तर त्याच्यामधून त्याचं मोटिवेशन शिकण्यासारखं आहे. अशा गोष्टी पाहिल्या पाहिजे. म्हणजे त्याच्याकडून चांगल्या गोष्टी घेतलेल्या बऱ्या. आता कोणी बी मोठा पर्सन असेल तर त्याला पण थोडं 1-2 गोष्टी त्याच्या पण वाईट असतात. तर त्याच्यात चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, वाईट नाही घेतल्या पाहिजे. ओके. हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं समजावून. तर सर मी पुढे विचारेन की तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे व्यसनाची लोकं येतात? आणि मेन म्हणजे सर मला हे म्हणायचं की व्यसन केल्यानंतरचा बिहेवियर का चेंज होतो ॲग्रेसिव्ह? आता तुमचा प्रश्न बरोबर आहे. आता आपल्याकडे कोणत्या, तर मुंबईमध्ये असल्यामुळं माझी प्रॅक्टिस, त्याच्यामुळं आपल्याकडे पॉलीसबस्टन्स यूज डिसऑर्डर, पॉलीसबस्टन्स म्हणजे सर्व. मी ब्राऊन शुगरचे पेशंट पण ट्रीट केले, जे-जेला असताना, जी-टी हॉस्पिटलला माझी पोस्टिंग असताना. त्याच्यानंतर कॅनॅबिसचे पण केले, की गांजाचे पण केले, अल्कोहोलचे पण केले. तर मॅक्झिमम पेशंट आपल्याकडे अल्कोहोल, कॅनॅबिस, अल्कोहोलचं प्रमाण जास्त, कॅनॅबिस, स्मोकिंग, त्याच्यानंतर ब्राऊन शुगर, त्यानंतर काही कधी मुंबऱ्याचे वगैरे काढले पेशंट आले, किंवा स्लम एरियाचे आले, तर सोल्यूशन क्या क्या करता है तुम्हारा लड़का, सर्व सोल्यूशन का नशा करता है, मेडिकल से लाता है. कोणी कप सिरपचं पण नशा करतो, कोरेक्स. तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वच टाईपचे पेशंट आले. आणि जास्तीत जास्त प्रमाण पाहिलं तर दारूचं प्रमाण आहे पेशंटमध्ये. म्हणजे तुम्ही म्हटलं 100 पेशंट आले, तर 100पैकी कसं तुम्हाला समजा 10 सोल्युशनचे भेटले, 10 कॅनॅबिसचे, 5 ब्राऊन शुगरचे, 5 हिरोईनचे, तर मॅक्झिमम उरलेले पेशंट 50 ते 60% आपल्याकडे दारूचे येतात. आणि स्मोकिंगचं प्रमाण त्याच्यापेक्षा पण जास्त आहे, पण स्मोकिंगसाठी कोणी ट्रीटमेंटसाठी जास्त लोक येत नाही. आता लोकांचं ते कसं पॅशन झाल्यासारखं झालेलं आहे. तुम्ही आता जे बोललात लोकांचं पॅशन झालं, याच्यामध्ये स्त्रियांचा वर्गही इन्क्लूड होतो. दारूसाठी पण, सिगरेटसाठी पण. तर ह्यांच्या ॲज अ जेंट्सला मला वाटतं की कमी इम्पॅक्ट पडत असेल ह्या गोष्टींचा. पण फिजिकली स्त्रियांना किती इम्पॅक्ट पडतो प्रेग्नन्सीमध्येही या गोष्टी? आता याच्यामध्ये कसं आहे की स्त्रियांचं प्रमाण, की आपल्या जी भारतीय संस्कृती आहे, तर आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलो. की पहिलं आपल्याकडे भारतीय स्त्रिया दारू नाही प्यायच्या, राजे महाराजे लोक होते तर नाही प्यायचे, कल्चरल होतं, आपलं एक बॅकग्राऊंड होतं. आजकाल लोक तिकडलं अनुकरण करतात पाश्चिमात्य संस्कृतीचं, जसं इंग्लंडमध्ये, अमेरिकेत होतं तसं. तर आपल्याकडे पण झाले. तर स्त्रिया पितात, स्मोकिंग पण करतात. आता स्त्रिया ज्यावेळेस पितात, प्रेग्नंट असतील, तर त्याचं अनुकरण होतं. जसं अल्कोहोल पिलं तर त्याच्यामुळं कसं आहे की बाळाची ज्यावेळेस ग्रोथ होते त्यावेळेस ग्रोथ कमी होते. जसं ग्रोथ झालं किंवा स्मोकिंग करत असेल एखादी स्त्री, तर मग ते गर्भाशयामध्ये पाणी असतं ते कमी होणं, पाणी कमी झालं तर मग मुलाची ग्रोथ जास्त मोठी होत नाही. किंवा काही काही याच्यामध्ये कंजेनायटल डिफॉर्मिटीज असतात त्याच्यामध्ये, की जसं की काही काही तुम्ही पण असे पेशंट पाहिले असतील की ज्याचे ओठ नाकाला चिपकलेले असतात, किंवा डोक्याची वाढ झालेली नसते, बॉडी बरोबर असते पण डोकं एकदम छोटं असतं. तर अशा प्रकारचे होतात. त्यानंतर इव्हन त्यांना डिलिव्हरीला पण प्रॉब्लेम होतात. आणि डिलिव्हरी झालं तरी त्याच्यामध्ये कसं आहे की तो ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस त्याचं अंडर वेट असतो, लो बर्थ वेट म्हणतो आपण, की त्याचं वजन कमी असतं. जसं नॉर्मली वेट 2.5
किलोपर्यंत असलं पाहिजे बेबीचं, तर त्यापेक्षा कमी असतं. त्याच्यानंतर झाला डिलिव्हर तर मग त्याची फुफ्फुसाची वाढ वगैरे झालेली नसते व्यवस्थित. वाढ नाही झाली तर मग श्वासनाला त्रास होतो किंवा काहीला सीझर येतं, आपण त्याला फिट म्हणतो, आकडी येणं. तर त्या मुलाला लहानपणीच आकडी येते, तर त्या मुलांना मग लाईफटाईम पण आकडी असू शकतं. किंवा माल डिफॉर्मिटीज आले, बॉडी बरोबर आहे पण मेंदूची वाढ नाही झाली आहे किंवा डोकं खूप छोटं आहे, मग ते काही दिवस जास्त दिवस जगत नाही मुलं. तर मग अशा प्रकारे स्त्रियावर आणि प्रेग्नन्सीमध्ये स्मोकिंग आणि अल्कोहोलिकचं हार्मफुल इफेक्ट आहे, म्हणजे नुकसानच आहे. हे स्त्रियांपर्यंत पोहोचलं गेलं नाही आहे, की त्यांना ॲक्सेप्टच नाही करून घ्यायची की फरक पडतो? कोणत्या स्त्रिया प्रेग्नन्सीमध्ये दारू पितील की ज्यांना ॲडिक्शन आहे त्याच पितात? असं की जिला माहिती आहे प्रेग्नंट आहे मी, तर म्हणजे तर ज्यांना ॲडिक्शन आहे त्या स्त्रिया पितात. असं की बाकी स्त्रिया नाही आहे की बाबा चला दारू प्यायची आपल्याला पण प्रेग्नंट आहेत. तर स्त्रियांना माहीत आहे, एज्युकेटेड आहेत, पण ते कसं एक प्रकारचं ॲडिक्शनच लागलेलं आहे सोसायटीमध्ये. तुमच्याकडे ह्या प्रकारचे केसेस आले? प्रेग्नन्सी आणि अल्कोहोलवाल्या नाही आल्या, पण खूप साऱ्या केसेस पाहिल्या की मुंबईमध्ये पण की फिमेल माझ्याकडे दारू सोडवण्यासाठी वगैरे आल्या. तर आता बऱ्यापैकी केसेस आहेत, पण रेग्युलर फॉलोअप वगैरे एवढा येत नाहीत. कारण पेशंट रिलॅप्स मारलेला असतो ॲडिक्शनमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिप्रेशनचे पेशंट रेग्युलर येतात आपल्याकडे, हे येतात. तसं ॲडिक्शनचे पेशंट रेग्युलर येतात 2-3 महिने. खूप कमी पेशंट येतात रेग्युलर. मग नाही आलं की आपण समजायचं त्यांनी पिणं सुरू केलं, म्हणजे तो रिलॅप्स मारला. तर स्त्रिया बऱ्यापैकी येतात आपल्याकडे. ओके. पण स्त्रियांचं प्रमाण मला आता खूप वाढताना दिसतंय, कारण का कामाच्या बाहेर म्हणजे आय टी सेक्टरमध्ये बाहेर सिगरेट घेऊन उभे असतात. ते त्यांचं सराउंडिंग पण ते सराउंडिंग पण त्यांना खूप मॅटर करतो, की पोरगा मारताना दिसल्यावरती आणि पोरगी मारताना दिसल्यावरती आपलं एक जजमेंट वेगळा निघून जातो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता सराउंडिंग तुम्ही म्हटले तसं ते सराउंडिंगचा फरक पडतो किंवा मी जसं सांगितलं पाश्चिमात्य कल्चर. तर आता कसं पॅशन बनली आहे. ज्यावेळेस इंजिनिअरिंगला जातं, जसं मी दारूचं पण सांगितलं की नवीन नवीन टेस्ट करतात, तसं पहिली स्टार्टिंग केलेली असते. त्यानंतर हळूहळू ॲडिक्शन होत जातं. तर मग फ्रेंड पितात, तर मग ती कधीतरी ट्राय करते. मग त्याच्यामुळं असं प्रमाण वाढत गेलं. म्हणजे एक आपले फ्रेंड सर्कल कसं आहे ते महत्त्वाचं आहे. आपली सराउंडिंग कशी आहे महत्त्वाची आहे. मग ते एक प्रकारे ॲडिक्शन झालेलं आहे. त्याच्याबरोबर बोललात तुम्ही. आणि खूप मला महत्त्वाचा मुद्दा वाटला, की प्रेग्नन्सीमध्ये यांना काय प्रॉब्लेम भेटू शकतात. मला ते ऑब्झर्व झाले, की मी जेव्हा बघतो पोरींना सिगरेट मारताना, मला त्यांची बाय चॉईसचा प्रश्न आहे. पण मला हे समजत नसतं, की हे स्वतःहून का करतात ह्या गोष्टी. त्याच्यामुळे मी हा तुम्हाला प्रश्न विचारला. मी पुढच्या प्रश्नाकडे जाईन. तर ह्या गोष्टी होत असताना त्यांना म्हणजे डेली करण्याची वृत्ती तयार झालेली असते, की ते ॲज अ करायचं म्हणून करतात. म्हणजे डेली करण्याची वृत्ती एक बॉक्स मी बघितले लोकांना घेताना. ते ॲडिक्शन म्हणून डेली वृत्ती झाली आहे आता, की ते आपोआप हात जात आहेत, की ते स्वतःहून जात आहेत ह्या नाही, गोष्टीकडे. आता ते ॲडिक्शन म्हणून झालं आहे, की त्यांना करायची वृत्ती केली आहे, की चला थोडं काम केलं आहे, थोडं डोकं फ्री होत नाही आहे, चला बाबा एक सिगारेट पिऊन यावं. तर हे ॲडिक्शन झालेलं आहे. म्हणजे तो असं काही त्यांच्या पॅशन म्हणून नाही, आता टोटली ॲडिक्शन झालं आहे. तो त्यांचा कंट्रोलच नाही आहे आता त्यांच्यावरती. कंट्रोल नाही आहे त्याच्यामुळंच तर पितात त्या. कंट्रोल असेल तर मग ठेवणार नाही, पॉकेट ठेवणार नाही, पॉकेट घ्यायची गरज नाही आहे. जसं पॅशन म्हणून आहे तर कधीतरी घेतली एखादी, तिकडंच पिली, फेकून दिलं. पण आता पॉकेट ठेवतं म्हणजे ते ॲडिक्टिव्ह झालेत. हो, बरोबर. आणि मी सर हे ऑब्झर्व केले आता या व्यसनांमध्ये, की दारू नंतरचा व्यक्ती आणि त्याच्या आधीचा व्यक्ती हा खूप डिफरंट मला दिसला आहे. म्हणजे ॲग्रेसिव्हनेस खूप दिसून आलं आहे व्यसनामध्ये. ॲग्रेसिव्हनेस म्हणजे कसं आहे, केमिकलची लेवल सेरोटोनिन वगैरे डिप्रेशनमुळं कमी होतं किंवा ज्यावेळेस दारू पितो तर ते डोपामिनची लेवल वगैरे वाढतं. मग त्याला तो नशेमध्ये असतो. दारूमध्ये केमिकल असतात. दारूचा परिणाम डोक्यावर होतो, मेंदूवर. मग त्याला कळत नाही आहे. मग त्यावेळेस मग तो याच्या अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ अल्कोहोल असतो. तर मग तो ॲग्रेसिव्ह होतो. त्याला कळत नसतं भान. म्हणजे त्याने एक रक्तामध्ये लेवल असते दारूची, ती क्रॉस केलेली असते. त्याच्यामुळे त्याला तो काय करतो ते माहीत नसतं. त्यानंतर मग सकाळी विचारलं तर काहीच आठवत नाही. त्याला आपण ब्लँक आउट वगैरे म्हणतो. तर दारूमुळं याच्याकडे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे लोकं परावृत्त होणार मग. मग मी हे पाहिले, की दारू पिल्यानंतर त्यांचा मीपणा जागवतो किंवा बायकोला मारणं किंवा आजूबाजूला काहीतरी कारण काढून आपला उन्माद घालणं, तमाशा करणं, हे जे प्रकार होतात, हे ते जाणून-बुजून केले जातं, की त्यांच्याकडून आपोआप होऊन जातात ते. ते की त्यांना दारूच्या नशेमध्ये त्यांच्याकडून आपोआप होऊन जातात. आपण त्याला कसं म्हणतो, की मेंटल बिहेवियरल डिस्टर्बन्स ड्यू टू अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलमुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. आता काही लोकं कसं, की खूप पितात आणि पिल्यानंतर बी दुसऱ्या दिवशी नाही पिलं तरी त्यांचा बायकोवर संशय घेणं, म्हणजे तो एक सायकोसिस झालेला असतो. आपण त्याला डिल्युजन म्हणतो. डिल्युजन ऑफ
पर्सिक्युशन्स वगैरे की संशय घेणं, तर हे दारूमुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला असतो की तो थोडा सायकॅट्रिक झालेला असतो आणि दारूची लेवल असते त्यावेळेस अतिप्रमाणात होतो. मग थोडा नाही पित तरी पण त्याच्यामध्ये प्रमाण असतं, तर त्याच्या मेंदूला ती केमिकलची लेवल कमी जास्त होऊन ब्रेनवर इफेक्ट झालेला असतो. आपल्याकडे पेशंट येतो त्यावेळेस सांगतो आपण की डोक्यावर दारूमुळे परिणाम झाला, तर मग तो संशय घेणं, दारूमध्ये व्हिज्युअल हॅल्युसिनेशन होतं, त्यानंतर त्याला वाटतं कोणीतरी मारायला येते, मला दिसलं, चोर आला होता, हे होतं. तर हे दारूमुळं होतं त्याचं, की तो जाणून बुजून करत नाही की मला बायकोला मारायचं तर दारूच प्यायची गरज, पण ते त्याचं बिहेवियर चेंज झालेलं असतं, दारूचा इम्पॅक्ट झालेला असतो मेंदूवर. मग ते इम्पॅक्ट झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी नॉर्मल होतं, हे त्यांना आठवतं आदल्या दिवशी काही केलेलं असतं ते? ते दारूची लेवल किती आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे. आता काहीला आठवतं की हां, मी रात्री उगाच बोललो, भांडणं केलं, मारलं बायकोला. काहीला आठवत नाही, पूर्ण ब्लँक आउट असतात. आपण म्हणतो की काहीच आठवत नाही. तर पर्सन किती पिला याच्यावर डिपेंड आहे. काही पर्सनला आठवते, काही पर्सनला आठवत पण नाही. तो गिल्ट जो येतो त्याच्यानंतर, की मी काल रात्री हे केलेलं आणि माझ्याकडून असा माझ्या इज्जतीवरती जाण्यासारखं मी काहीतरी करून बसलोय. पण तरीही दुसऱ्या दिवशी ते परत मी अवॉइड करायचा प्रयत्न करेन, पण ते पुन्हा केलं जातं. मग ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? केलं जातं म्हणजे तो पेशंट टोटली ॲडिक्टिव्ह आहे. अल्कोहोल यूज डिसऑर्डर आहे. म्हणजे तो दारूला पूर्णपणे बळी पडलेला आहे. म्हणजे दारूचं त्याला व्यसन आहे की त्याला माहीत आहे गिल्ट झाले. विल पॉवर ही संपून जाते का सोडवणे? विल पॉवर तर पर्सनवर डिपेंड आहे की त्यांनी विचार केला पाहिजे फॅमिलीचा की माझ्यामुळं माझ्या फॅमिलीला त्रास होत आहे किंवा माझ्या मुलांना नुकसान होत आहे, मी लहान आहेत माझे मुलं, त्यांच्यासमोर करत आहे. तर त्यांनी जर विचार केला तर तो विल पॉवर त्याची वापस येऊन तो म्हणू शकतो की आजपासून मला दारू नाही प्यायची. पण तो व्यसनधीनता झालेला असतो, तर त्याच्यामुळे त्याचं काही विलच नसतं दारू सोडायची. त्याला वाटत असतं दारू म्हणजेच जिंदगी आहे. ती विल पॉवर जेव्हा कमी होते आणि जेव्हा फॅमिली ही सतवली जाते आणि फॅमिली पण एका पॉईंटला हात जोडते की आता खूप अति झाले ह्या व्यक्ती, तर तेव्हाच तुमच्याकडे जे प्रॉब्लेम घेऊन येतात फॅमिली, ते तुम्ही काय बघितले? त्यावेळेस आपण असं पाहिलं की फॅमिली येते, तो त्यावेळेस टेम्पररी रेडी असतो की हां, होते त्रास, पण तो आपण म्हणतो दारू सोडावं लागेल, प्रत्येक गोष्टीचं कारण तुमच्या दारूचं आहे, नाही तर फॅमिली सोडून जाईल, डायव्हर्स घेईल, हे तो टेम्पररी म्हणतो हां. त्याच्यानंतर गेल्यावर पुन्हा कसं आहे की पुन्हा तो सुरू करतो किंवा काही काही पेशंट आता 10-20% ते नाही पित पुन्हा पुन्हा, किंवा मग काही पेशंट असे असतात की ते टोटली सोडून देतात की ज्यावेळेस त्यांचं ॲक्सेप्ट असतं. तर याच्यावेळेस कसं आहे की पेशंटचं मोटिवेशन महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. त्याच्यामुळे फॅमिली रिलेशन्सवरती पण फरक पडतात. फॅमिली ऑब्व्हियसली फॅमिली रिलेशनवर फरक पडणारच. कोणाला वाटणार की माझ्या नवऱ्याने दारू पिऊन मला मारावं, तो ऑब्व्हियसली. तुमच्याकडे कुठली केस आली आहे की एक्स्ट्रीम लेवलला गेली आहे? एक्स्ट्रीम लेवलला गेलेले असं केस पाहिलं तर माझा एक पेशंट होता व्यवस्थित प्रकारे की आता की तो दारू प्यायचा आणि दारूमुळं थोडं प्रमाणात घरच्याला त्रास वगैरे व्हायचा, तर तो स्वतःहून आला होता. फॅमिलीला नाही घेऊन यायचं, मी त्याला प्रत्येक वेळेस सांगायचो बायकोला मुलीला घेऊन ये, मला काउन्सिलिंग करायची, त्यांना समजून सांगायचं. नाही प्यायचं, व्यवस्थित प्रकारे चांगला होता, पगार होता 10-15 हजार जेमतेम, पण काम करायचं. मग त्याच्यात त्यांनी लोन घेतलं, घर वगैरे हे ते बऱ्यापैकी केलं. मग जॉबवर पण जायचा. पहिले इनिशियल नाही जायचं, तर बायको सांगायची जात नाही जात नाही, तर त्याचे थोडे कॉम्प्लिकेशन व्हायचे की दारू सोडली तरी ह्या प्रकारे. तर मग एक दिवस मग तो आमच्याकडे फॉलोअपलाच नाही आला. आम्ही पाहिलं 1-2 वेळेस, तर मग 1-2 वेळेस की त्यांनी फॉलोअपच नाही घेतला. तर मग मी त्याला विचारलं फोन करून काय येत नाही, तो म्हणे पैशाचा. तर आम्ही पैशाचा बी नाही म्हणे, चल नंतर फीस दे तुझं वाटलं. त्यानंतर आम्ही मेडिकलवाल्याला पण फोन करून सांगायचो, अरे त्याला दे, काही पैसे असतील तर मी देतो बाबा, असं काही नाही. पण त्याची ट्रीटमेंट बंद नाही करायची. 1 महिने आला, 2 महिने आला, मग त्याला वाटायचं की अरे डॉक्टरचे पैसे झाले, गोळ्याचे पैसे झाले, डॉक्टरने सांगितलं आपण कसं यावं. त्यानंतर तो नाही आला आणि मग तो नकळत दारूकडे गेला. तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मग आम्हाला पुन्हा तो 1 महिना नाही झाला, तर आम्हाला डायरेक्ट तिकडूनच फोन आला की एका माझ्या डॉक्टरचा ओळखीचा, की त्यांनी मला पेशंट पाठवला होता. तर ते ऑब्झर्व करत होते की डॉक्टर म्हणे की तो जो आपला पेशंट आहे त्यांनी त्याच्या बायकोला मारलं. तर त्यांनी रात्री मग दारू पिला आणि त्यांचे थोडे कशांतरी भांडणं झाले, त्याचा संशय वगैरे वाढला, तर त्यांनी रात्रीच त्यांनीच बायकोला मारून टाकलं. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही तर सांगितलं होतं त्याला रेग्युलर ट्रीटमेंट वगैरे. तर मग अशा प्रकारे एवढ्या हद्दपर्यंत जातात पेशंट की म्हणजे बायकोचे मर्डर पण करतात. तुम्ही पण खूप न्यूजमध्ये वगैरे वाचत असताल की दारू पिल्यामुळं म्हणजे नवऱ्याने बायकोला मारलं किंवा मुलांना मारलं किंवा फॅमिलीला मारलं आणि कधी-कधी तर तो स्वतः पण आत्महत्या करतात. अशा आजकाल तर न्यूज आपल्याला कॉमन झाल्या. तर आता ह्याच्यावरती आपण बोलूया की आता ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आणि कशाप्रकारे रिहॅब सेंटर
काम करतात. याच्यातून बाहेर पडण्यासाठी मेन म्हणजे की पेशंटचं मोटिवेशन असलं पाहिजे की मला दारू प्यायची नाही आहे. आणि याच्यातून कसं आहे की त्याला सगळ्यात पहिलं मोटिवेशन असेल, काउन्सिलिंग असेल, ह्या गोष्टीवर सोडली तर ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण त्याला डिटॉक्सिफिकेशन करतो, ट्रीटमेंट चालू करतो. त्याच्यामध्ये आपण त्याला जर हॅल्युसिनेशन असतील, अँटीसायकोटिक देतो. दारूमुळे डिप्रेशन असेल तर अँटी डिप्रेसिव्ह देतो. त्याच्यानंतर क्रेविंग होत असेल तर अँटी क्रेविंग ड्रग देतो की त्याची इच्छा होते प्यायची. झोप येत नसेल तर हिप्नॉटिक्स देतो. अशी ट्रीटमेंट देतो. आणि एवढ्या ट्रीटमेंट देऊन बी मग तो ऐकत नाही आहे, काही एवढ्या ट्रीटमेंटवर पण मेंटेन करता, याच्यावरून बी नाही ऐकत आहे, तर मग आपण त्याला रिहॅबला पाठवतो. मग रिहॅबमध्ये काउन्सलिंग, मग त्याचा एक जीवनक्रम बनवला जातो. जीवनक्रममध्ये बनवला जातो तर त्याच्यामध्ये मग सकाळी समजा उठला की थोडी एक्सरसाइज, प्रेयर, दुपारी जेवण, बाकी कॅरम खेळणं, बाकी फिजिकल ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर बौद्धिक ॲक्टिव्हिटीज, ह्या अशा प्रकारे मग 5-6 महिने तिकडं राहिला. मग त्याला वाटतं की अरे आपण दारू पित होतो, आता खूप छान वाटते नाही पित. तर मग गेल्यावर पुन्हा वापस आला रिहॅबवरून. तर मग बऱ्या प्रकारे फॅमिलीत काही पेशंट होतात, पण मग काही इकडं आल्यावर पुन्हा पितात. काही 5 वर्ष राहतात रिहॅबमध्ये तरी पण इकडं आल्यावर पितात. म्हणजे पर्सन टू पर्सनचं मोटिवेशन महत्त्वाचं आहे. मोटिवेशनमध्ये ते 4-5 पॉईंट येतात त्याच्या, की आपण प्री कंटम्प्लेशन स्टेज म्हणतो, की ज्याच्यामध्ये पूर्वचिंतन. म्हणजे आपण पेशंटला विचारतो का आता कधी पिणार आहे? नाही डॉक्टर मी आता पितो सध्या, पण 2-3 दिवसांनी सोडेल. मग तो प्री कंटम्प्लेशन. दुसरं चिंतन, म्हणजे हो डॉक्टर मला सोडावीच लागेल दारू. तिसरी स्टेज येते आपली की हे डिटर्मिनेशन. हां डॉक्टर मी ठरवलं आहे मला आजपासून दारूच नाही प्यायची. त्याच्यानंतर ॲक्शन. हां डॉक्टर 6 महिने झालं मी नाही पित आणि आता नाही प्यायची. 5 वर्षांनी विचारलं पेशंटला तर मेंटेनन्स फेजमध्ये असतो. हां डॉक्टर 5 वर्ष झालं नाही पित. आणि याच्यानंतर पण पेशंट नंतरची स्टेप रिलॅप्स मारतात, पुन्हा दारू पितात. तर अशा प्रकारे पेशंटवर महत्त्वाचं आहे, मोटिवेशन महत्त्वाचं आहे. त्यांनी सोसायटीचा विचार केला पाहिजे, फॅमिलीचा विचार केला पाहिजे, स्वतःचा पण विचार केला पाहिजे. हे जे पेशंट तिन्ही गोष्टीचा विचार करतात ते दारू सोडतात. आणि खूप सारे पेशंट आहेत आपल्याकडे आज पण की दारू पित नाही, पण 6 महिन्यानंतर, वर्षानंतर मी बोलवतो सोडली जरी माझी, तरी बी मला भेटून जात जा म्हणून. त्यानंतर अल्कोहोलिक ॲनोनिमस सेंटर आहेत आपले मुंबईमध्ये, खूप ठिकाणी आहेत. साऊथ मुंबईमध्ये म्हणा किंवा नवी मुंबईमध्ये म्हणा, ठाण्यामध्ये आहे. तिथे अल्कोहोलिक ॲनोनिमस म्हणजे आपण अशा प्रकारे पेशंटला जमा करतो. ते एकमेकांशी आपले स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर करतात की मी दारू पित असताना असं झालं, तसं झालं, असं करत होतो, हे माझे लॉस होत आहे. आता दारू पित नाही मी खूप दिवसापासून, तर मी जॉब पण चांगला करतो आहे, माझी फॅमिली पण चांगली आहे, काही परिणाम. तर ते पेशंटलाच बनवतो आपण, एका काउन्सलरला बोलवतो. पेशंट आपले चांगले एक्सपिरियन्स शेअर करतात. त्यावेळेस मी असा होतो, आज असा आहे, तर मला फायदा आहे. तर ते अल्कोहोलिक ॲनोनिमसमध्ये आपण आठवड्याला एकदा, महिन्यातून एकदा अशा पेशंटला बोलवतो. तर असे सेंटर आहे, ह्याचा युजफुल होतो. नाही, खूप चांगली माहिती दिली. मला अजून एक लास्टचा प्रश्न आहे शेवटचा, की मी जो माझ्या परिचयाचे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या मिस्टरांची दारू सोडवायची होती, व्यसन सोडवायचं होतं. जेवणात औषध मिळून दिलेलं जे प्रकार होतात की जेवणात औषध दिल्यावरती सुटते, हे बरोबर आहे का? अशा प्रकारचे काही नाही. आता मुंबईमध्ये कसं आहे की जे लोक एज्युकेटेड नाही आहेत किंवा जे नॉन डॉक्टर आहेत किंवा जे बोगस प्रॅक्टिस करतात, ते सांगतात आमच्याकडे हे औषध भेटतं, 5,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या. मग त्याच्यामध्ये काही कसं बेन्झोडायझेपिन असतात, हिप्नॉटिक्स असतात. समजा जेवणामध्ये दिलं तर तो माणूस शांत झोपणार, जसं झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या. कोणी असं काही पण औषध देतं. तर अशा औषधं नाही घेतली पाहिजे पेशंटनी प्रॉम्प्ट कसं आहे सायकॅट्रिस्टकडे आले पाहिजे आणि सायकॅट्रिस्टकडून ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. जसं रिहॅबिलिटेशन सेंटर मी म्हणता, तर इथं पाहिलं समजा मुंबईच्या अवतीभवती तर खूप सारे डुप्लिकेट रिहॅब सेंटर आहे. तिथं डॉक्टर नसतात, कोणी सायकॅट्रिक नसतात. पेशंट गेला तर त्याला कसं आहे अँटी डिप्रेसंटची गरज असते, त्याला हिप्नॉटिकची गरज असते, अँटीसायकोटिकची असते. त्यांना काहीच माहीत नसतं. असंच थोडेफार असे अनएज्युकेटेड लोकांनी आपल्या पैशासाठी काढलेले. तर अशा सेंटरमध्ये पेशंट ॲडमिट पण नाही केले पाहिजे. जिथं प्रॉम्प्ट सायकॅट्रिस्ट आहे, जिथं सायकॅट्रिस्ट व्हिजिट आहे रेग्युलेटेड, त्यानंतर रिकॉग्नाइज सेंटर आहे किंवा त्याची नोंदणी केलेली आपल्या याच्यामध्ये, अशा सेंटरवरच टाकले पाहिजे. किंवा जे कोणी म्हणतो की दारू सोडायची आहे किंवा जाहिरात लागलेले असतात बस स्टँडवर इकडं तिकडं, हे औषध असं मिक्स नाही केलं पाहिजे. त्या औषधामुळं मिक्स केल्यामुळं कसं आहे त्याच्यावर परिणाम पण होतात. त्याच्यामुळं आता प्रत्येक गोष्ट पेशंटला स्वतः काउन्सलिंग करून, मोटिवेट करून ह्याचं इथं ते एक्सप्लेन केलं पाहिजे. जे लोक आहेत जे घेतात की दारू सोडायचं औषध आहे जेवणात म्हणजे मिक्स केलं वगैरे, तर असं नाही केलं पाहिजे. आणि लोकांनी ट्रीटमेंट पण घेऊ नये तशी घेताना. तर एक प्रॉपर सायकॅट्रिस्टकडे जाऊनच ट्रीटमेंट घेतलेली बरी.
मला आज कळलं की हे किती चुकीचं आहे. मी असे 2-3 प्रकार बघितले आहेत, त्यांची दारूही सुटली, पण हे किती चुकीचं आणि याचे किती वाईट परिणाम होऊ शकतात हेही मला कळलं. आज तुम्ही जी माहिती दिलीत मला ती खूप मोलाची आहे आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाला पण उपयोगात पडेल. आजूबाजूच्या एक वयोगटातल्या वर्गालाही उपयोगातली पडेल. मी त्यांच्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि नक्कीच ज्यांना ट्रीटमेंट घ्यायची आहे, ज्यांना ह्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची आहे, ते माधव सरांशी कॉन्टॅक्ट करू शकतात. मी त्यांचा ॲड्रेस हा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही इकडे आलात, मी त्याच्यासाठी सर तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या ज्ञानासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.